नाही म्हणतो तुम्हाला भेटायचं आहे म्हणतो हो. सर्व गावं काय काही नाही तुम्ही एवढा वेळ वाट पाहिजे आम्ही आता फुरसतीने आलोय काही चिंता नाही भाऊ आहे ना मंडळ विस्तार झाला पण अजून खाते वाटप झालं नाहीये चर्चांना वेग आलाय उलट चर्चा सुरू झाल्या शेवटी चर्चा करणारे ही सत्ता आली ही भावनाच पचवू शकत नाही तुम्ही बघितलं असेल की शपथविधी झाल्यानंतर एका राष्ट्रवादीच्या मोठ्या महिला नेत्यांनी टीका करत असं म्हणाल्यात की एकही महिला नाही का मग हाच प्रश्न 28 नोव्हेंबर 2019ला जेव्हा महाविकास आघाडीची स्थापना झाली मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला तेव्हा एकही महिला नव्हती कमीत कमी राजकारणामध्ये पॉलिटिकल अल्झायमर होता कामा नये आपण जेव्हा एखादा भाव व्यक्त करतो ती कमीत कमी आपल्या हातून कधीतरी त्याची कृती झालेली असावी मंत्रिमंडळ विस्ताराच्या संदर्भामध्ये सुद्धा कामकाजावर कोणताही परिणाम न होता माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे सतत कार्यात मग्न होते देशाच्या सर्वोच्च पदाची राष्ट्रपती पदाची निवडणूक होती आणि व्यस्ततेपोटी उशीर झाला असेल पण टीका करताना तुम्ही मंत्रिमंडळाच्या विस्तारावर टीका करत असताना या अगोदरही जेव्हा शुद्ध काँग्रेसचं राज्य होतं मग काँग्रेस राष्ट्रवादीचं राज्य आलं अनेकदा असे प्रसंग आलेत सर्वसामान्याचे प्रश्न सोडवण्यासाठी तुमच्याकडे कौतुकाचे शब्द कदाचित नसतील पण टीका करताना एक बोट दुसऱ्यावर दाखवताना 4 बोट आपल्याकडे आहे याची जाणीव ठेवली पाहिजे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शपथ राजभवनात घेतल्यानंतर पहिला जर काही निर्णय आणि बैठकीचं आयोजन केलं ते ओबीसी बांधवांच्या राजकीय आरक्षणाचं तुम्ही आमच्या 3 कॅबिनेट बघा आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर महाविकास आघाडीच्या 3 कॅबिनेट आहेत तेही बघा त्यांच्या 3 कॅबिनेटमध्ये एकही निर्णय नाही 0 0 आणि 0 म्हणजे मला आठवतं की पहिला घास मावशीगा दुसरा घास आईगा तशी पहिलं मंत्रिमंडळाची बैठक 0 काँग्रेसला दुसरं मंत्रिमंडळाची बैठक राष्ट्रवादीला तिसऱ्या मंत्रिमंडळाची बैठक शिवसेनेला 0 आणि आम्ही 3 मंत्रिमंडळाच्या बैठकी पहिली दुसरी तिसरी बघा भरभरून जनतेच्या हिताचे निर्णय घेतले 50,000 रुपये नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये टाकणं हे मागचे 2.5 वर्ष चिवताई दार उघड कापूस कोंडीची गोष्ट झाली होती 6 मार्च 2020ला पहिला अर्थसंकल्प या सरकारने मांडला 6 मार्चला राणा भीमदेवी घोषणा केली की आम्ही नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 50,000 रुपये टाकले मग दुसरी घोषणा झाली 8 मार्च 2021 जागतिक आंतरराष्ट्रीय महिला दिवस होता अर्थसंकल्प मांडण्यात आला त्या दिवशी पुन्हा एकदा घोषणा करण्यात आली की नियमित कर्ज भरणाऱ्यांच्या खात्यामध्ये आम्ही 50,000 रुपये टाकणार पण कापूस कोंडीची गोष्ट संपतच नव्हती मग आत्ता 11 मार्च 2022ला पुन्हा अर्थसंकल्प झाला तेव्हाही घोषणा झाली पण त्या घोषणेची अंमलबजावणी करण्यासाठी कोणती नसती तयार झाली नाही शेतकरी किती आहे हे गेल्या 2.5 वर्षात आकडे तयार झाले नाही त्याच्यासाठी लागणारा निधी कसा उपलब्ध करायचा त्या शीर्षाखाली निधी देण्याची कार्यवाही ही सुद्धा झाली नाही संभाजीनगरच्या संदर्भात मागच्या सरकारच्या अशाच भूमिका होत्या 1988 मध्ये स्वर्गीय हिंदुत्वाचे पुरस्कर्ते हिंदुत्ववादी नेते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी संभाजीनगरच्या म्हणजे तेव्हाच्या औरंगाबादच्या जाहीर सभेत घोषणा केली 95 मध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं सरकार आलं आणि मला आठवतं की तेव्हा भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांकडे या संदर्भामध्ये निर्णय करण्याची जबाबदारी आली आणि 95 मध्ये संभाजीनगर हे नाव देण्याचा निर्णय तेव्हाच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार तात्कालिक मुख्यमंत्री मनोहर जोशीजींच्या नेतृत्वात झालं मग कोर्टामध्ये ती केस गेली आणि त्या दरम्यान काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं एक सरकार आलं जेव्हा भारतीय जनता पार्टी शिवसेनेचं सरकार 2014 मध्ये आलं तुम्ही कधी नसती वाचा काही लोक टीका करतात की भारतीय जनता पार्टीने संभाजीनगरच्या नावासाठी
मग 5 वर्ष काय केलं तेव्हा तर शिवसेनाही आमच्यासोबत होती, मान्य उद्धवजी आमच्यासोबत होते. तुम्ही एकदा नसती वाचली पाहिजे. काही लोक कारण नसताना टीका करतात. समजून उमजून अशा पद्धतीने टीका करणं 2014 पासून 2019 पर्यंत त्या नसतीमध्ये जेवढ्या नाहरकत लागतात त्या सर्व जमा करण्यात आल्या. त्या संदर्भातल्या प्रत्येक विभागाची परवानगी घेण्याचं काम आलं. 15 मध्ये काही परवानगी आहे, त्या 16 मध्ये परवानगी आहे, 17 मध्ये आहे. आणि शिवसेना आमच्याशी आणि जनादेशाचा अवमान करून सरकारमध्ये जेव्हा आली, जनतेशी बेईमानी केली, सोबत आमच्या होती, आमच्या सोबत येऊन 2,30,58,525 मतं घेतली, 161 विधानसभा आल्या आणि ह्योच खुर्ची पाहिजे यासाठी एक कपोकल्पित दंतकथा केली. आणि त्या दंतकथेमध्ये सांगण्यात आलं की सन्माननीय राष्ट्रगौरव श्री अमितभाई शहांनी त्यांना बंद खोलीत, जिथं कुणीही साक्षीदार नाही, भिंती बोलू शकत नाही आणि स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेच्या फोटोतून आवाज उमटू शकत नाही, अशी दंतकथा करण्यात आली की तिथं आम्हाला 2.5 वर्षाचा शब्द देण्यात आला. आश्चर्य याचं आहे की त्या अगोदर निवडणुकीच्या अनेक सभा झाल्या. त्या सभेमध्ये सन्माननीय विश्वगौरव नरेंद्र मोदीजींनी माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये एनडीएचं सरकार हे सांगितल्यावर तेव्हा मात्र प्रश्न उपस्थित झाला नाही. पण 24 ऑक्टोबर 2019ला जेव्हा हे लक्षात आलं की भारतीय जनता पार्टीचे 105च आमदार निवडून येत आहे, आता आपल्या मदतीशिवाय सरकार होऊ शकत नाही, तेव्हा मात्र बार्गेनिंग सुरू करण्यात आलं की 2.5 वर्ष आमचे, 2.5 वर्ष तुमचे. आणि या बार्गेनिंगला जनादेशाचा अवमान हा भाजप कधीही सहन करू शकत नाही. कारण पथका अंतिम लक्ष्य नहीं है, सिंहासन पर चढ़ते जाना, सब समाज को साथ लिए हमको है आगे बढ़ना, या भावनेनी भारतीय जनता पार्टी काम करते. आणि आम्ही सांगितलं की खुर्ची नको आहे. बैमानीच्या आधारावर जर तुम्ही आमच्याशी बार्गेनिंग करत असाल तर अशी बार्गेनिंग आम्ही सहन करणार नाही. पुन्हा एकदा चांद्यापासून बांद्यापर्यंत, गडचिरोलीपासून गडहिंग्लजपर्यंत आम्ही लोकांना जागवू, लोकांच्या पर्यंत पोहोचू आणि लोकांचा पुन्हा जनादेश घेऊ. पण 2.5 वर्षात शिवसेनेमध्येच काही लोकांनी उठाव केला. त्यांना हे लक्षात आलं की स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेचा जो विचार आहे तो काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या चरणामध्ये समर्पित करण्याचं काही लोक काम करताय. उठाव झाला आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रात जनहिताचे निर्णय करणारी, जनतेच्या कल्याणासाठी काम करणारी आणि केंद्राच्या मदतीने डबल इंजिनच्या माध्यमातून विकास करणारं सरकार माननीय एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वामध्ये, माननीय देवेंद्रजीच्या सहकारी आणि मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे जनतेची सेवा करेल, प्रश्न सोडवेल, हा आमचा निश्चितपणे संकल्प आहे. आणि या संकल्पात खाते वाटप, किती दिवस जागे, हे ज्यांना सत्तेचा स्वार्थ असतो ते मोजतात. आम्ही तर जनतेचे किती प्रश्न सुटलेत, किती प्रश्न सोडवायचे आहे, धानाचा बोनस कधी द्यायचा आहे, या ठिकाणी असणाऱ्या पायाभूत सुविधा कशा करायच्या आहे, ओबीसी बांधवांचं राजकीय आरक्षण असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, शेतकऱ्यांच्या दृष्टीने विविध योजना, ज्याची काल आपण निर्णय बघितला असेल की 3 हेक्टरपर्यंत आता मदत करण्याचा निर्णय झाला, NDRFच्या दुप्पट मदत करण्याचा निर्णय झाला. आणि काही लोक कारण नसताना टीका करतात. 2.5 वर्ष जेव्हा ते होते तेव्हा त्यांनी न घेतलेले निर्णय आम्ही घेतल्यावर सुद्धा आता अवाजवी लोकांमध्ये भ्रम निर्माण व्हावा अशा पद्धतीची घोषणा करतात. पण ये पब्लिक है, सब जानती है. अशा खोटारड्या विषारी प्रचाराला कोणीही साथ देणार नाही, हा माझा विश्वास. सुधीर भाऊ, जो मंत्रिमंडळ विस्तार लांबला आणि आता जी खाते वाटप लांबलं त्यासाठी भाजप आणि शिंदे गट यामध्ये समन्वय नाही आहे, कुठेतरी नाराजी आहे, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी लांबल्या असा देखील आरोप केला. राईचा पर्वत नव्हे, राईच्या फोटोचा पर्वत करणारे काही लोक असतात. लहानपणी आपण बालभारतीमध्ये पाहिले की झाडाचं पान पडलं आकाश आलं, आकाश पडलं, आकाश पडलं असं म्हणणारा एक प्राणी होता. असे काही प्राणी असतात, असं कुठेही नाही. एक वाक्यात आहे, श्री एकनाथ शिंदेजी आणि देवेंद्रजी हे शिवसेना आणि भाजपचं नेतृत्व करत असले तरी आत्ता त्यांचा एकच पक्ष आहे, जनतेची सेवा करणारा पक्ष. भाऊ, नाना पटोले म्हणाले की ही नैसर्गिक आघाडी नाही आहे, हे इथे कुठेतरी फुटीचे संकेत दिसतात. मला असं वाटतं की शिवसेना आणि काँग्रेस ही नैसर्गिक आघाडी होती, असं जर आपण कोणाचं सामान्य ज्ञान बिघडवत असू तर आश्चर्यजनक आहे. काँग्रेस हिंदू हृदय सम्राट स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल काँग्रेसचं काय मत होतं आणि हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचं काय मत होतं.
आणि काँग्रेस आणि शिवसेना ही नैसर्गिक आघाडी. म्हणजे स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की काँग्रेससोबत ज्या दिवशी जावं लागेल त्या दिवशी मी माझ्या पक्षाचं दुकान बंद करेन. त्यामुळे नाना पटोले काय म्हणतात यापेक्षा हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचे काय विचार आहे याकडे खरा शिवसैनिक लक्ष देईल. बच्चू अपक्षांना एकही मंत्रिपद मिळाले नाही. काल बच्चू कडू मुख्यमंत्र्यांना भेटले आणि त्यांनी असं पण म्हणलं आहे की जे पहिले गेले होते शिंदेसोबत त्यांना शेवटच्या रांगेत बसवण्यात आलं आणि जे नंतर गेले त्यांना पहिल्या रांगेत बसवण्यात आलं, अशी खंत त्यांनी बोलून दाखवली. नाही, या संदर्भामध्ये जी सन्माननीय आमदार बच्चू कडू यांची मुलाखत मी वाचली त्यामध्ये ते असं म्हणाले नाही की मी नाराज आहे. ते म्हणाले की बघा पहिल्या फेरीमध्ये मंत्रिपद दिलं असतं तर जास्त आनंद झाला असता, पण मागच्या सरकारपेक्षा हे सरकार जनहिताची कामं निश्चितपणे वेगाने करते यावर माझा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे बच्चू कडूजी यांनी सरकारबद्दल नकारात्मक भावना व्यक्त केली नाही. हा, ही ठीक आहे. कधी कधी त्यांची अपेक्षा होती ती अपेक्षा भविष्यामध्ये माननीय एकनाथराव शिंदे त्यांनी जी इच्छा व्यक्त केली त्याचा विचार करतील. शरद पवार यांनी आज बैठक घेतली पक्षाची आणि जनतेच्या प्रश्नासाठी आक्रमक व्हा असा सूचना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना दिल्या. नाही, शेवटी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सकारात्मक विरोधी पक्ष आणि सकारात्मक विरोधी पक्षाची भूमिका ही तर आम्हाला हवीच आहे. शेवटी अतिशय उत्तम विरोधी पक्ष ज्यांनी या अगोदर सत्ता जर उपभोगली असेल तर त्यांच्या अनुभवाचा आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयाची जर माहिती आमच्या सरकारला दिली की आम्ही सरकारमध्ये जनहिताचे हे निर्णय केले आणि या निर्णयाला पुढे नेण्याच्या दृष्टीने आपण विचार करावा, तर शरद पवार साहेब यांनी चांगल्या केलेल्या सूचना, पण सूचना एवढ्याच अशा असाव्यात की ज्या सूचनांची अंमलबजावणी त्यांनी केली. अन्यथा एसटी कामगारांच्या संदर्भामध्ये त्यांच्या संमेलनात जाऊन गंभगचक भाषण द्यायचं, मी उपमुख्यमंत्र्यांना समजवतो, तुम्ही मुख्यमंत्र्यांना समजवा, आणि मग त्या लाल रंगाची एसटी चालवून लाल रक्ताच्या लोकांची सेवा करणाऱ्यांना मात्र लाल झेंडी दाखवायची, अशी कृती नको, एवढीच अपेक्षा. हो, पंकजा मुंडे बोलले की माझी बहुतेक पात्रता नसेल म्हणून मला मंत्री केलं नाही, भविष्यात पात्रता आली तर करेल. मला ही माहिती नाही, पण एक गोष्ट खरी आहे, पंकजा ताई आमच्या भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आहे, अतिशय आदरणीय नेत्या आहे. त्यांनी काय मत व्यक्त केलं मला माहीत नाही, पण व्यक्तिगत मी त्यांच्याशी निश्चितपणे बोलेल, कारण त्यांचं कार्य हे भारतीय जनता पार्टीच्या विस्तारासाठी महत्त्वाचं आहे. आणि याची जाण भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील असेल, आमचे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी असेल आणि भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला त्यांचं योगदान हे पार्टीसाठी अतिशय आवश्यक आहे. हो, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्या आता नवीन रचना केली जाणार आहे, त्यामुळे कधी होईल हा सगळा प्रश्न आहे. आणि सप्टेंबर ते नोव्हेंबर या 3 महिन्यामध्ये महाराष्ट्राच्या सर्व निवडणुका निश्चितपणे होतील. भाऊ, असंच काही खाते वाटपाची पण डेडलाईन सांगा ना, कधी होईल? खाते वाटपाच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला रूल्स ऑफ बिझनेसची माहिती देतो की खाते वाटप झालं नाही म्हणून सरकारचं कोणतेही कामकाज अटकत नाही. हे खरं आहे की खाते वाटप वेगाने व्हावं, आणि खाते वाटप हे लवकर झालं तर मंत्र्यांना आपापला विभाग त्याच्याबद्दलची सूक्ष्म माहिती घेता येते, आणि त्या दृष्टीनेच माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की येणाऱ्या 2 दिवसात खाते वाटप निश्चित होईल. भाऊ, इनमें बताइए कि कितने दिन हो गए हैं मंत्रिमंडल में ऐसा कुछ हो गया लेकिन खाते वाटप अभी तक नहीं हुआ, क्या रीजन है? देखो, ऐसे मौके पहली बार नहीं है, ऐसा बहुत बार हुआ है. आपने अगर देखा होगा तो महाराष्ट्र में 1 मई 1960 से कई बार ऐसा होता है कि जो पोर्टफोलियो देना होता है या मंत्रिपद की शपथ देनी होती है वो देरी से होती है. पिछले समय में भी हम 24 अक्टूबर को हमारे निकाल आए, उसके बाद 28 नवंबर को सरकार बनी. तो ऐसा कभी कभी होता है, मगर ये सरकार की विशेषता क्या है, ये सरकार परिवारवाद के लिए काम नहीं करती. हमारे ही परिवार का होगा तो वही मंत्री बनेगा, वही उपमुख्यमंत्री बनेगा, वही विरोधी पार्टी का नेता बनेगा, सब कुछ समर्पित भावना से काम होगा, ऐसा हमारे पार्टी में नहीं होता. हमारे पार्टी में पार्टी के विस्तार के लिए, जनता की सेवा के लिए, आखिरी पंक्ति में बैठे हुए व्यक्ति को हम अन्न वस्त्र निवारा, शिक्षण, रोजगार, आरोग्य, ये मूलभूत सेवा देने के लिए हम सोचते हैं. तो मंत्री
कि बनने के पहले ही माननीय उप मुख्यमंत्री महोदय और माननीय मुख्यमंत्री महोदय ने कई जनता के हित के निर्णय किए। तो मुझे लगता है ये प्रश्न कोई बहुत 20 दिन हुए 25 दिन हुए, वो लोग कहते हैं कि जो लोग ये सरकार में से और कोई त्रुटि नहीं निकाल सकते, गलतियां नहीं निकाल सकते, तो अब उनको भ्रम निर्माण हो जाता है। वो खुद भूल गए कि उनके राज में बहुत बार ऐसा हुआ है। शरद पवार ने कहा है कि बीजेपी शिवसेना को खत्म करने के लिए कोशिश कर रही है। नहीं, ठीक है, वो देखो उनका संकल्प है, वो संकल्प के पीछे खड़े रहते हैं। पवार साहब का संकल्प था कभी प्रधानमंत्री बनने का, कभी भतीजे का संकल्प है मुख्यमंत्री बनने का। तो संकल्प करना, भाजपा शिवसेना को खत्म करना, तो मुझे लगता है कि ठीक है, वो तो जनता तय करती है, कोई नेता तय नहीं करता। जनता तय करेगी कि परिवारवाद या राष्ट्रवाद। तो संजय राठौर को लेके उनको मंत्री पद बना दिया गया, उसको लेके काफी नाराजगी चल रही है। देखो भाई, पिछली सरकार ने 2 लाख करोड़ हम प्रशासन पे खर्च करते हैं, 21,000 करोड़ पुलिस विभाग पे खर्च करते हैं। माननीय उद्धव जी ने ही और माननीय वलसे पाटिल जी ने, माननीय अजित दादा ने उनको क्लीन चिट दी है। तो वो तीनों आके बाहर कभी प्रेस में बोल गए कि हमने झूठ काम किया है? अगर उन्होंने क्लीन चिट दी है, हमने आरोप, पार्टी की ओर से जब कुछ नेताओं ने आरोप किया तो क्लीन चिट तो उन्होंने दी है, तो वो कहे, वो तो कुछ नहीं कह रहे। तो ये आरोप मिथ्या है। जब सरकार हमारी बनने लगी तो कुछ लोगों को अपेंडिक्स के बाद जो पेट में दर्द नहीं होता, उससे ज्यादा दर्द होने लगा, उसका ये नतीजा है। और वो दर्द के कारण ऐसे ओठों से शब्द निकलते हैं। भाऊ, भाजप आणि शिंदेगड यांच्यामध्ये ठिणगी पडली ती चित्राबाग यांच्या आरोपानं आणि त्यामुळे ही सुरुवात आहे असा आरोप होऊ लागलेला की ही ठिणगी आहे, पुढं हे वाद वाढत जातील। पहिल्यांदा तर मी तुमच्या प्रश्नामध्ये एक दुरुस्ती करतो। भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गट नाही, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना। तुम्ही हा मनातही विचार आणू नका। शेवटी लोकशाहीमध्ये पक्षाचं नेतृत्व हे बहुमताने केलं जाते। पक्ष हा वारसा नाही, पक्ष म्हणजे काही जमीन आणि घर नाही आहे। पक्ष हा कार्यकर्त्यांच्या परिश्रमावर आहे, मेहनतीवर आहे, कष्टावर आहे। फक्त नेता परिश्रम करतो, कष्ट करतो आणि कार्यकर्ते काय करतात? म्हणून भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचं सरकार आहे। बहुमतानी 2/3 मतांनी शिवसेनेचं नेतृत्व स्वर्गीय इंदुरबुद्ध सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विचार माननीय एकनाथराव शिंदे हे चालवत आहे। आणि शिवसेना भाजपमध्ये कितीही लोकांनी मनात असे मांडे केलेत की यांच्यामध्ये ठिणगी पडावी आणि आमच्यामध्ये भांडण व्हावं, असे काही राजकारणामधल्या काही नेत्यांना वाटत असेल तर त्यांनी भ्रम दूर करावा। आता आमच्यामध्ये भांडण होणार नाही। तुम्ही मात्र विरोधी पक्ष नेता विधान परिषदेत झाल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरचा जो राग आहे तो कमीत कमी दाबण्याचा प्रयत्न करा। ठीक आहे? अरे बेटा तिकडे कोण आहे? मिठाई दिली मान ना पटापट। मोहनराव, 2 मिनिटात आपण बसू। बाकी मस्त एकदम वाह मोहनराव, खाओ जोरात खाओ। चले, हाँ, मैं तो आपको नीचे इंतजार किया। आप बिफोर टाइम आ गए। आपने मुझे 7 बजे का टाइम दिया था। नहीं नहीं, आप बोले 7 बजे है तो यहीं करो, आपकी बात उधर करना है कहीं पे। आप आम्ही तिकडे थोडं यांना बसतो, फक्त मिठाई घेऊन जा। सहकार्य ठेवा, महत्वाचं। विदर्भाच्या प्रगतीसाठी तुमच्या सहकार्याने काही होणार नाही। पालकमंत्री एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।